Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. In previous lecture of pharmacognosy, we had completed the two major drugs, that is coriander and fennel, under the chapter that is drugs acting as a carminative and GI regulator, that is gastrointestinal regulators. Okay, so today we will continue this chapter in which ginger drug is there. ओके, सो इथे तुम्हाला जी इमेज दिसते ती जिंजर जी आहे, जिंजरला मराठीमध्ये आलं असं म्हणतात. ओके, सो आलंसुद्धा आपल्या घरी सर्वांच्या घरी अवेलेबल असतं. आपण चहामध्ये किंवा आलं लसूण पेस्ट आहे ती फोडणीमध्ये जेवणासाठी यूज करतो, राईट. त्याच्यानंतर आल्याचं लोणचंसुद्धा केलं जातं. सो हे आलं जे आहे ते मेडिसिनल पर्पजसाठी ॲज अन कार्मिनेटिव्ह म्हणून यूज केलं जातं. ओके, म्हणजे गॅसेस एक्सपेल करण्यासाठी जिंजर जो आहे त्याचा यूज केला जातो. ॲज अन GI रेग्युलेटर म्हणून सुद्धा जिंजरचा यूज केला जातो. ओके, सो इथे आपण जिंजरचा फार्माकोग्नोस्टिक स्कीमने स्टडी करणार आहोत. सिनोनिम फॉर दिस जिंजर इज जिंजिबर, जिंजिबेरीज अँड सुंठ. ओके, सो जिंजर जे आहे त्याला ड्राईड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं, त्याला ड्राय केलं जातं, त्याला सुंठ असं म्हटलं जातं. ओके, सो सिनोनिम आहे त्याची जिंजिबर, जिंजिबेरीज अँड सुंठ. ओके, बायोलॉजिकल सोर्स फॉर दिस जिंजर इज जिंजर कन्सिस्ट ऑफ रायझोम्स ऑफ जिंजिबर ऑफिसिनाली बिलॉंगिंग टू फॅमिली जिंजिबेरासी. ओके, so biological source ginger consists of fresh or dried, peeled or unpeeled or coated rhizomes of Gingiber officinale belonging to family Gingiberaceae. ओके, सो जिंजर जो आहे तो रायझोम पार्ट यूज केलेला आहे. ओके, सो रायझोम्स यूज केलेले आहेत, आयदर ड्राईड फॉर्ममध्ये यूज केले जातात किंवा फ्रेश फॉर्ममध्ये यूज केले जातात. ओके, आयदर पील और अनपील और कोटेड फॉर्ममध्ये हे जे जिंजर रायझोम्स आहेत ते यूज केले जातात. ओके, पील अनपील इन द सेन्स त्याच्यावरचं जे कोटिंग आहे ते पील केलं जातं. ओके, किंवा अनपील फॉर्ममध्ये म्हणजे विथ द हेल्प ऑफ दॅट कोटिंग जिंजर ॲज सच यूज केलं जातं फॉर द मेडिसिनल पर्पज. ओके, सो कोणत्या व्हरायटीपासून जिंजर ऑब्टेन केलं जातं तर जिंजिबर ऑफिसिनाली बिलॉंगिंग टू फॅमिली जिंजिबेरासी. ओके, so it contains not less than 0.8% of total gingerol on the dried basis. ओके, सो जिंजेरॉल हे टोटल कंटेंट आहे, मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, रेझिन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, विच कंटेन्स नॉट लेस दॅन 0.8% व्हॅल्यू. ओके, सो दिस इज द स्टँडर्ड केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स लिमिट्स. ओके, फॉर दिस जिंजर ड्रग. ओके, सो जिंजरचं सिनॉनिम आपण बघितलेलं आहे जिंजिबर, जिंजिबेरीज अँड सुंठ. ओके, next is that biological source for the ginger. Okay, geographical distribution, it is said to be native of Southeast Asia but it is cultivated in West Indies. Okay, so generally Southeast Asia मध्ये त्याचं ओरिजिन आहे and it is cultivated in West Indies, Africa, Australia, Mauritius, Jamaica, Taiwan, India. So more than 50% of the world production is from India. ओके, सो टोटल वर्ल्डचं प्रोडक्शन बघितलं जिंजरचं त्याच्यामध्ये 50% पेक्षा थोडं जास्त प्रोडक्शन जे आहे ते इंडियामध्येच होतं. ओके, सो जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं जिंजरचं तर इट्स ओरिजिनेटेड फ्रॉम द ईस्ट इंडिया, साऊथ ईस्ट एशिया अँड इट इज कल्टिवेटेड इन वेस्ट इंडीज, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिटियस, जमैका, तैवान अँड इन इंडिया. ओके, then we will see the cultivation and collection of this ginger. So approximately 25,000 hectares of land is under the cultivation in India for production of about 25,000 tons of drying ginger annually. Okay, वर्षाला 25,000 एवढं टन्समध्ये जिंजरचं प्रोडक्शन्स इंडियामध्ये केलं जातं आणि टोटल जर आपण लँड बघितली इंडियाची तर त्याच्यातली 25,000 हेक्टर एवढी लँड जी आहे ती जिंजरच्या प्रोडक्शनसाठी यूज केलेली आहे. ओके, in almost all states of India, ginger is cultivated, especially in Kerala, Assam, Himachal Pradesh, Orissa, West Bengal and Karnataka. ओके, सो इंडियामध्ये कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये जिंजरचं कल्टिवेशन केलं जातं तर त्याच्यामध्ये जिंजर जे आहे ते आसाम, केरला, हिमाचल प्रदेश, ओरिसा, वेस्ट बेंगाल, कर्नाटका ह्या स्टेटमध्ये त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, सो जिंजर नीड्स वार्म ह्युमिड क्लायमेट अँड इट इज कल्टिवेटेड इन द एरियाज विथ
हेवी रेनफॉल, ओके, जिथे रेनफॉल जास्त आहे त्या एरियामध्येच मोस्ट ऑफ जिंजरचं कल्टिवेशन केलं जातं. इट इज कल्टिवेटेड इवन ॲट सी लेवल बट स्टील इट थ्राईव्ज बेटर ॲट अन अल्टिट्यूड ऑफ 1000 to 1500 मीटर. ओके, समुद्रसपाटीपासून 1000 ते 1500 एवढ्या उंचीवर त्याचं कल्टिवेशन केलं जातं. इफ नो सफिशियंट रेनफॉल इज अवेलेबल प्रॉपर अरेंजमेंट फॉर द इरिगेशन आर नेसेसरी. ओके, म्हणजे जर सपोज जिंजरच्या कल्टिवेशन रिजन जिथे आहे तिथे जर सपोज सफिशियंट रेनफॉल नसेल तर त्याच्यासाठी त्या जिंजर प्लांटला काय केलं जातं, इरिगेशन प्रोव्हाइड केलं जातं. ओके, म्हणजे त्यांना पाण्याचा साठा आहे तो सिंचनच्या ह्याने प्रोव्हाइड केला जातो. ओके, sandy or clay or red loam soil are suitable for ginger. Ginger is cultivated by sowing rhizomes in the month of June. ओके, जून महिन्यामध्ये मोस्ट ऑफ त्याचे जे काही रायझोम्स आहेत ते जमिनीमध्ये सोन केले जातात. केअरफुली प्रिझर्व्ड सीड रायझोम्स आर कट इन टू अ स्मॉल पीसेस अँड ॲटलिस्ट वन लिव्हिंग बर्ड इज अलाउड इन इच पीस. ओके, मग जिंजरचं रायझोम्स जे आहेत ते कसे स्मॉल पीसेसमध्ये कट केले जातात. असे कट केले जातात की जो पीस आहे त्याच्यामध्ये एक बर्ड प्रेझेंट असतो. ओके, सो इथे जिंजरची तुम्ही ही डायग्राम बघितलात. ओके, सो जिंजरचे जे काही ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतील इथे आपण त्याला डोळे असं म्हणतो, राईट, की जिथून बर्ड्स अराईज होतात. सो असे जिंजरचे छोटे छोटे पीस केले जातात की ज्या पीसमध्ये एक असा बर्ड अवेलेबल आहे की ज्याच्यातून प्लांट अराईज होऊ शकतं. ओके, असं जिंजरचं इथे तुम्हाला दिसतंय की हे जिंजरचे रायझोम्स आहेत आणि हे काय आहेत, वरती त्याचं प्लांट आहे. ओके, सो इथे सुद्धा सेम असणार आहे. इथे जिंजरचे रायझोम्स अंडरग्राऊंड आहेत आणि हे काय आहेत, जिंजरचे प्लांट्स आहेत. ओके, about 1200 to 1400 kg ginger seed rhizomes are necessary per hectare. Ginger is a soil exhausting crop and being rhizomes need to be supplemented with good quality of manures and fertilizers. ओके, म्हणजे जिंजर जे आहे ते जमिनीची जी काही सुपीकता आहे ती कमी करतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या जिंजरची जी काही शेती आहे त्याला मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. ओके, सो सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट, पोटॅश विच आर द कॉमन फर्टिलायझर्स यूज्ड फॉर द जिंजर. जिंजरसाठी कोणते फर्टिलायझर्स यूज केले जातात, त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट, पोटॅश. ओके, सो दीज आर द कॉमन फर्टिलायझर्स यूज्ड फॉर द पर्पज ऑफ जिंजर ॲज अँड फर्टिलायझर्स. सो जिंजर इज रेडी फॉर हार्वेस्टिंग इन अबाउट 6 months. म्हणजे जूनमध्ये लावल्यानंतर 6 महिन्यानंतर हार्वेस्टिंगसाठी जिंजर जे आहे ते रेडी होतं. वेन इट्स लीव्ज बिकम येलो, जेव्हा त्या जिंजर प्लांटचे लीव्ज जे आहेत ते येलो कलरमध्ये कन्वर्ट होतात. हार्वेस्टिंग ऑफ जिंजर इज डन बाय द डिगिंग ऑफ रायझोम. तेव्हा त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं. कसं हार्वेस्टिंग केलं जातं तर पूर्णपणे ते प्लांट जे आहे ते जमिनीतून डगआउट केलं जातं. ओके, देन दे आर वॉश्ड प्रॉपरली अँड देन ड्राईड टू इम्प्रूव्ह द कलर अँड प्रिव्हेंट फर्दर ग्रोथ. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं, ते जिंजरचे रायझोम जे आहेत ते वॉटरने व्यवस्थित वॉश केले जातात आणि त्याला ड्राईड केलं जातं. ओके, सो ड्राईड कशासाठी केलं जातं तर त्यांचा कलर जो आहे तो इम्प्रूव्ह होतो ड्राईंग केल्यानंतर आणि जी फर्दर ग्रोथ आहे त्या रायझोमपासून प्लांटची ती प्रिव्हेंट होते. ओके, सो द रायझोम्स आर स्क्रॅप्ड, ड्राईड अँड कोटेड विथ इनर्ट मटेरियल लाईक कॅल्शियम सल्फेट. त्याच्यानंतर काय केलं जातं, ते रायझोम जे आहेत त्यांना स्क्रॅप केलं जातं, म्हणजे त्यांच्यावरती जे काही लेअर आहे ती स्क्रॅप आउट केली जाते आणि त्याला इनर्ट मटेरियल आहे लाईक कॅल्शियम सल्फेटने कोट केलं जातं. ओके, yield of 15,000 kg per hectare of the green ginger is possible by the cultivation. ओके, सो कल्टिवेशनमध्ये 15,000 किलोग्रॅम एवढं पर हेक्टर आपण जिंजर जे आहे ते कल्टिवेट करू शकतो. ओके, सो दिस इज द कल्टिवेशन अँड कलेक्शन ऑफ जिंजर. Okay, now next part is that organoleptic characters for the ginger rhizome. So color of this rhizome is externally it is buff colored. Okay, so externally त्याचा कलर कसा आहे, buff color आहे. Odor agreeable and aromatic, taste agreeable and pungent. Rhizomes size जर आपण बघितलं तर rhizomes of the ginger are about 5 to 15 by 1.5 to 6.5 centimeter. Okay, so shape जर बघितला, rhizomes are laterally compressed, bearing short, flat, ovate and oblique branches on the upper side with bud at apex. ओके, म्हणजे जिंजर रायझोम जर तुम्ही बघितलात, आलं जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर त्याच्यामध्ये कसं असतात, ब्रांचेस असतात. ओके, आणि त्या ब्रांचेसच्या अप्पर साईडला काय असतं,
बर्ड्स असतात. ओके, फ्रॅक्चर्स जर बघितले जिंजर रायझोमवरचे तर शॉर्ट आहेत आणि फायब्रस नेचरचे असतात. ओके, इन एक्स्ट्रा फीचर्स लॉन्जिट्युडिनल स्ट्रायशन्स अँड ओकेजनल प्रोजेक्टिंग फायबर्स आर प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द जिंजर. ओके, सो जिंजरचा जर तुम्ही सर्फेस बघितलात तर त्या सर्फेसवर लॉन्जिट्युडिनल स्ट्रायशन्स असतात. ओके, and occasional projecting fibers are present on the surface of the ginger. Transversely cut surface shows well marked endodermis and stele. ओके, म्हणजे जिंजरचा जर ट्रान्सवर्स कट जर आपण दिला सर्फेसला तर तिथे तुम्हाला वेल मार्क एंडोडर्मिस आणि स्टेले पार्ट जो आहे तो दिसून येतो. ओके, सो दिस इज द मॉर्फोलॉजिकल फीचर्स फॉर द जिंजर. ओके, नेक्स्ट पार्ट आहे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो जिंजर जो आहे तो मेजर ड्रग आहे. प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा तुम्हाला जिंजरचा TS आहे, एक्झाममध्ये सुद्धा हा TS विचारला गेलेला आहे. जिंजर मेजर ड्रग आहे, त्याच्यामध्ये त्याची मायक्रोस्कोपी आहे ती इम्पॉर्टंट आहे. ओके, सो जिंजरचा TS बघितला तुम्ही तर 2 लेअरमध्ये डिवाईड केलेला आहे, कॉर्क आणि कॉर्टेक्स. ओके, अँड दिस कॉर्क अँड कॉर्टेक्स लेअर इज सेपरेटेड विथ द हेल्प ऑफ दिस एंडोडर्मिस लेअर. ओके, सो इथे तुम्हाला ही ग्रीन कलरची जी एंडोडर्मिस लेअर दिसते ती कॉर्क रिजन आणि कॉर्टेक्स रिजन, कॉर्टेक्स आणि ग्राउंड टिश्यूची जी लेअर आहे ती सेपरेट आउट करते. ओके, सो दिस इज द कॉर्क, दिस इज द कॉर्टेक्स रिजन. ओके, अँड दिस इज द ग्राउंड टिश्यू अँड दिस इज द एंडोडर्मिस रिजन. ओके, सो फर्स्ट कॉर्कची लेअर आहे, आउटर कॉर्क अँड इनर कॉर्क इज प्रेझेंट. देन कॉर्टेक्स, सो कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ ऑलिओरेझिन्स, स्टार्च ग्रेन्स, फायब्रोवॅस्क्युलर बंडल्स, झायलम वेसल्स अँड फायबर्स, राईट. अँड इन ग्राउंड टिश्यू, सो ग्राउंड टिश्यू जे आहेत त्याच्यामध्ये ऑलिओरेझिनस सेल्स आहेत, स्टार्च ग्रेन्स प्रेझेंट्स आहेत. ओके, सो दीज आर द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट इन टू द जिंजर. ओके, सो द कॉर्क कन्सिस्ट ऑफ इरेग्युलरली अरेंज सेल फॉलोड बाय द कॉर्टेक्स. कॉर्कमध्ये कसे आहेत इरेग्युलरली अरेंज सेल्स आहेत आणि त्याच्यानंतर कॉर्टेक्स रिजन स्टार्ट होतो. सो कॉर्टेक्स इज मेडअप ऑफ थिन वॉल्ड पॅरेन्कायमॅटस टिश्यू, पॅरेन्कायमॅटस सेलने कॉर्टेक्स रिजन बनलेला आहे. वेल मार्क्ड एंडोडर्मिस विच डिस्टिंग्विश स्टिले अँड द कॉर्टेक्स. ओके, सो म्हणजे ग्राउंड टिश्यूची लेअर आणि कॉर्टेक्सची लेअर एंडोडर्मिस काय करणार आहे सेपरेट आउट करणार आहे. देन कॉर्टिकल टिश्यू एन्क्लोजेस सेव्हरल क्लोज कोलॅटरल फायब्रोवॅस्क्युलर बंडल्स. वॅस्क्युलर बंडल्स जस्ट इनसाइड द एंडोडर्मिस आर फ्री ऑफ फायबर्स. ओके, सो कॉर्टेक्स रिजनमध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये झायलेम वेसल्स आहे, ऑलिओरेझिन सेल्स आहेत, स्टार्च ग्रेन्स, फायब्रोवॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यानंतर फायबर्स आहेत. ओके, सो ऑलिओरेझिन्स सेल्स अँड स्टार्च ग्रेन्स आर फाउंड थ्रू आउट द ग्राउंड टिश्यू. ग्राउंड टिश्यूमध्ये ऑलिओरेझिन्स आणि स्टार्च ग्रेन्स प्रेझेंट आहेत. एंडोडर्मिस इज फ्री ऑफ स्टार्च. ओके, सो ही जी एंडोडर्मिसची लेअर आहे ज्याच्यामध्ये स्टार्च कंटेंट नसतं, इथे स्टार्च ग्रेन्स आणि ग्राउंड टिश्यूच्या लेअरमध्ये स्टार्च ग्रेन्स जे आहेत ते प्रेझेंट्स असतात. ओके, सो इथे नंबरिंग दिलेलं आहे. 1 नंबरला जी कॉर्कची लेअर आहे त्याच्यामध्ये आउटर कॉर्क आणि इनर कॉर्क आहे. त्याच्यानंतर जो कॉर्टेक्सचा लेअर आहे त्याच्यामध्ये ऑलिओरेझिन्स, स्टार्च ग्रेन्स, त्याच्यानंतर फायब्रोवॅस्क्युलर बंडल्स, झायलेम वेसल्स, फायबर्स आर प्रेझेंट. ओके, आणि ग्राउंड टिश्यू लेअरमध्ये काय काय आहेत तर वॅस्क्युलर बंडल्स आहेत आणि स्टार्च ग्रेन्स प्रेझेंट आहेत. ओके, so this is the microscopical characteristics of ginger. Okay, now next part is that chemical constituent of ginger. So ginger contains about 1 to 2% of volatile oil and acrid resinous matter 5 to 8% and the starch. Okay, so active chemical constituents का आहे जिंजरचं तर 1 to 2% volatile oil present आहे ते, then acrid resinous matter in 5 to 8% and starch is present. Okay, so gingiberin is the principal constituent of ginger ऑइल. ओके, सो जिंजर ऑइलचं जिंजीबेरिन हे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. पंजंट प्रिन्सिपल ऑफ जिंजर इज जिंजेरॉल. ओके, सो जिंजरमध्ये जे पंजंट प्रिन्सिपल आहे त्याला जिंजेरॉल असं म्हटलं जातं. विच इज येलोइश ऑइली सबस्टन्स वाईल शोगॅऑल इज द अनदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द ऑइल. ओके, सो शोगॅऑल जे आहे आणि जिंजेबेरिन हे ऑइलमधले कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. द पंजन्सी ऑफ द जिंजेरॉल इज डिस्ट्रॉयड बाय बॉइलिंग विथ 2% पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, जिंजरला
जर 2% पोटॅशियम हायड्रॉक्साईडसोबत जर ट्रीट केलं तर त्याचा जो पंजंट फ्लेवर आहे तो निघून जातो. ओके, सो केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय काय प्रेझेंट आहेत तर वोलाटाईल ऑइल, रेझिनस मॅटर अँड स्टार्च. ओके, वोलाटाईल ऑइलमध्ये काय आहे तर जिंजीबेरिन अँड जिंजेरॉल. पंजंट जे टेस्ट आहे विच इज ड्यू टू द जिंजेरॉल. ओके, आणि मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे वोलाटाईल ऑइलचं जिंजीबेरिन. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज प्रेझेंट इन टू द जिंजर. ओके, नेक्स्ट आहे स्टँडर्ड्स. सो त्याच्यामध्ये फार्माकोपिया स्टँडर्ड इथे मेन्शन केलेले आहेत. वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह नॉट लेस दॅन 10%. ओके, देन अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह विच इज नॉट लेस दॅन 4.5%. टोटल ॲश नॉट मोर दॅन 6% अँड वॉटर सोल्युबल ॲश विच इज नॉट लेस दॅन 1.7%. ओके, सो दीज आर द स्टँडर्ड्स फॉर द जिंजर. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे युजेस ऑफ जिंजर. सो जिंजर इज यूज्ड ॲज अन स्टोमॅचिक अँड ॲरोमॅटिक, कार्मिनेटिव्ह, स्टिम्युलंट अँड फ्लेवरिंग एजंट. ओके, ॲज अन स्टोमॅचिक म्हणून यूज होतं, ॲरोमॅटिक, कार्मिनेटिव्ह, स्टिम्युलंट्स अँड फ्लेवरिंग एजंट्स. सो जिंजर ऑइल इज यूज्ड इन द माउथ वॉशेस अँड जिंजर बेवरेजेस अँड लिकर्स. ओके, सो जिंजर ऑइल जे आहे ते माउथ वॉशेसमध्ये यूज केलं जातं. जिंजरचे जे डिफरंट बेवरेजेस आहेत त्याच्यामध्ये यूज केलं जातं आणि लिकर्स आहे त्याच्यामध्ये यूज केलं जातं जिंजर ऑइल. ओके, आणि जिंजर इज यूज्ड ॲज अ स्टोमॅचिक, ॲरोमॅटिक, कार्मिनेटिव्ह, स्टिम्युलंट अँड फ्लेवरिंग agent. Okay, if you see the storage condition for the ginger, so ginger is coated with lime to improve its color and quality. Okay, त्याची क्वालिटी आणि त्याचा कलर इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याला लाईमसोबत काय केलं जातं, कोट केलं जातं. अँड दिस पर्टिक्युलर व्हरायटी इज नोन ॲज लाईम जिंजर. ओके, सो असं लाईम कोट जिंजर आहे त्याला लाईम जिंजर असं म्हटलं जातं. ओके, आणि त्याला वेल क्लोज कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं. इफ यू सी द अडल्ट्रंट फॉर द जिंजर, तर जिंजर इज अडल्ट्रेटेड विथ एक्झॉस्टेड जिंजर. ओके, एक्झॉस्टेड जिंजर म्हणजे काय, एक्झॉस्टेड म्हणजे काय तर त्याच्यातून वोलाटाईल ऑइल जे आहे ते सेपरेट आउट केलेलं असतं. ओके, सो अशा वोलाटाईल ऑइल सेपरेट केलेल्या जिंजरसोबत त्याला जिंजर जे आहे ते त्याच्यामध्ये ॲज अन अडल्ट्रंट म्हणून ॲड केलं जातं. But it can be detected by the determination of water soluble ash, volatile oil content and alcohol and water soluble extractive. ओके, म्हणजे काही फिजिकल पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरून आपण जिंजरमधलं अडल्ट्रंट जे आहे ते इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो कोणत्या कोणत्या फिजिकल टेस्ट आहेत तर वॉटर सोल्युबल ॲश व्हॅल्यू आहे, वोलाटाईल ऑइल कंटेंट व्हॅल्यू आहे, अल्कोहोल अँड वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज आहेत. सो ऑल दिस व्हॅल्यूज आर यूज टू डिटरमाइन द अडल्ट्रेशन ऑफ जिंजर. ओके, अँड जिंजर इज अडल्ट्रेटेड स्पेसिफिकली विथ एक्झॉस्टेड जिंजर. ओके, सो इथे आपला मेजर ड्रग जिंजर कवर झालेला आहे. जिंजरमध्ये आपण त्याचं सिनॉनिम, त्याचं बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन, ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टर्स, एक्स्ट्रा फीचर्स, मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स, देन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, स्टँडर्ड, युजेस, स्टोरेज अँड अडल्ट्रंट्स इथे कंप्लीट केलेलं आहे. ओके, नाउ वी विल प्रोसीड्स फॉर द नेक्स्ट ड्रग दॅट इज जिंजर ऑलिओरेझिन्स. ओके, सो हे जिंजरपासूनच ऑप्टेन केलेलं आहे, ऑलिओरेझिन फॉर्म आहे. सो सिनॉनिम ऑफ दिस जिंजर ऑलिओरेझिन इज जिंजेरिन. ओके, इफ यू सी द बायोलॉजिकल सोर्स इट इज अ ऑलिओरेझिन्स, म्हणजे जिंजरच्या रायझोमपासून ऑलिओरेझिन्स जे आहे ते आयसोलेट केलं जातं आणि ॲज अ ड्रग म्हणून यूज केलं जातं. ओके, सो इथे तुम्हाला जी इमेज दिसते ही जी बॉटल आहे विच कंटेन्स द जिंजर ऑलिओरेझिन्स. याच्यामधून काय केलेलं आहे, जिंजरमधून ऑलिओरेझिन्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट आउट केले जातात. ओके, सो इट इज द ऑलिओरेझिन विच इज ऑप्टेन बाय द पर्कोलेटिंग पावडर्ड रायझोम्स ऑफ द जिंजर ऑफिसिनली बिलॉंगिंग टू फॅमिली जिंजिबेरासी. ओके, सो पर्कोलेशन प्रोसेसने काय केलं जातं, जिंजरमध्ये जे ऑलिओरेझिन कंटेंट आहे ते सेपरेट आउट केलं जातं. ओके, जिंजर रायझोमची काय केलं त्याची पावडर केली जाते आणि त्याला पर्कोलेशन प्रोसेस अंडर ठेवलं जातं आणि त्याच्यामधलं ऑलिओरेझिन जे आहे ते सेपरेट आउट केलं जातं. कोणत्या व्हरायटीचे जिंजर यूज केले जातात फॉर दिस पर्पज तर जिंजिबर ऑफिसिनली बिलॉंगिंग टू फॅमिली जिंजिबेरासी. ओके, देन इफ यू सी द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ दिस जिंजर ऑलिओरेझिन, फर्स्ट काय केलं जातं, कोर्सली पावडर जिंजर ड्राईड जिंजर इज एक्स्ट्रॅक्टेड विथ ॲसिटोन और इथाइल इथर और इथाइलिन डायक्लोराइड. ओके, पहिल्यांदा काय केलं जातं, जिंजरची पावडर जी आहे ती एका सॉल्वंटसोबत एक्स्ट्रॅक्शनसाठी ठेवली जाते. मग कोणतं सॉल्वंट यूज केलं जातं तर ॲसिटोन और इथाइल इथर और इथाइलिन डायक्लोराइड. ओके, बाय पर्कोलेशन मेथड. ओके, सो पर्कोलेटरमध्ये पर्कोलेशन प्रोसेससाठी जिंजर पावडर विथ दिस ॲसिटोन और इथाइल इथर और इथाइलिन डायक्लोराइडसोबत
ठेवलं जातं. ओके. देन ड्रग इज एक्स्ट्रॅक्टेड अंटिल द एक्झॉस्टेड अँड द एक्स्ट्रॅक्ट्स इज मिक्स टुगेदर. ओके. ड्रग जे आहे ते पूर्णपणे त्याचं एक्स्ट्रॅक्शन होत नाही तोपर्यंत एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर जे डिफरंट एक्स्ट्रॅक्ट मिळतात त्याला काय केलं जातं, मिक्स्ड केलं जातं. द सॉल्वंट इज रिमूव्ड बाय द डिस्टिलेशन. नंतर त्याच्यामध्ये जे सॉल्वंट यूज केलेलं आहे ते काय केलं जातं, डिस्टिलेशन प्रोसेस यूज करून अंडर रिड्यूस्ड प्रेशर ह्या डिस्टिलेशन प्रोसेस अंडर सॉल्वंट जे आहे ते त्या जिंजर ऑलिओ रेझिनपासून सेपरेट आउट केलं जातं. ओके. अल्कोहोल गिव्ज मॅक्झिमम इल्ड ऑफ ऑलिओ रेझिन्स. ओके. इफ यू यूज द अल्कोहोल फॉर दिस एक्स्ट्रॅक्शन पर्पज, त्याच्यानंतर अल्कोहोलसोबत जर जिंजरचं एक्स्ट्रॅक्शन केलं तर त्याच्यामध्ये जे ऑलिओ रेझिन्सचं कंटेंट मिळतं ते मॅक्झिमम असतं. ओके. देन द इल्ड ऑफ जिंजरिन मे व्हॅरी फ्रॉम 3.5 to 9%. ओके. सो डिपेंडिंग अपॉन द सॉल्वंट त्याच्यामध्ये जे ऑलिओ रेझिनचं इल्ड आहे आणि जी प्रोसेस फॉलो करणार आहोत त्याच्यावर डिपेंड आहे. 3.5 to 9% एवढ्या पर्सेंटमध्ये, एवढ्या रेंजमध्ये जिंजर ऑलिओ रेझिन्सचं इल्ड येतं. सो डिपेंडिंग अपॉन द सोर्स ऑफ मटेरियल अँड मेथड ऑफ प्रिपरेशन अँड ॲव्हरेज इल्ड ऑफ ऑलिओ रेझिन इज 6.5%. Okay, so this is the method of preparation of oleo resins which is obtained from the ginger. Okay, so ginger पासून different extraction process यूज केला तर percolation processने त्याच्यामधला ऑलिओ रेझिन्स जे आहे ते सेपरेट आउट केलं जातं. ओके. इफ यू सी द ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर्स फॉर दिस ginger oleo resins, so it is dark brown in color, aromatic and pungent viscous liquid. ओके. मग ह्याच्या जर फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्या तर डार्क ब्राऊन कलरचं असतं, ॲरोमॅटिक नेचरचं आहे आणि टेस्ट त्याची पंजंट आहे आणि विस्कस हे लिक्विडचं त्या नेचर आहे. ओके. If you see the chemical constituent, so gingerine contains approximately 18 to 35% of volatile oil of ginger. Okay, so gingerine जे आहे ते मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे. 18 to 35% एवढ्या कंटेंटमध्ये जिंजर ऑइलमध्ये प्रेझेंट असतं. इट कंटेन्स द पंजंट ॲज वेल ॲज नॉन पंजंट प्रिन्सिपल ऑफ जिंजर. ओके. देन फ्रेश सॅम्पल ऑफ जिंजरीन मे कंटेन 30% ऑफ जिंजर ऑइल, शोगॅल अँड जिंजिरॉन. ओके. सो मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय प्रेझेंट असतं ऑलिओ रेझिन्समध्ये जिंजरच्या, तर जिंजेरॉल, जिंजेरॉन अँड शोगॅल. ओके. So these are the active chemical constituent which is present into the ginger oleo resins. Then if you see the uses of this ginger oleo resins, so since oleo resins can be standardized, it is prepared in the industry for its desired use, right? So oleo resins of the ginger is mainly used as a flavor for the carbonated beverages. Okay, so carbonated beverages जे आहेत, cool drinks जे आहेत त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी यूज केला जातं. देन इन स्पायसेस अँड इन कंडिमेंट्स ऑल्सो. ओके, स्पायसेसमध्ये, कंडिमेंट्समध्ये जे आहेत ते म्हणजे गरम मसाल्याचे जे पदार्थ आहेत, गरम मसाला जो आहे त्याच्यासाठी जिंजरची पावडर जी आहे, जिंजर ऑलिओ रेझिन्स जे आहे या फॉर्ममध्ये यूज केले जातात. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ जिंजर ऑलिओ रेझिन. ओके. Then next drug is that asafoetida. Okay, so this asafoetida in Marathi it is known as हिंग. ओके, asafoetida म्हणजे मराठीमध्ये त्याला हिंग असं म्हटलं जातं. हिंगसुद्धा घरामध्ये आपल्या अवेलेबल असतं. आपण मोस्ट ऑफ फोडण्या ज्या आहेत भाजीला, वरणाला, ओके, सो त्याच्यासाठी आपण हिंग तेलामध्ये टाकतो. सो हिंगाची पावडर आपल्या घरामध्ये अवेलेबल असते, हिंगाची एक डबी असते. सो त्याचासुद्धा मेडिसिनल पर्पजसाठी आपण यूज करतो. जर जेवणामध्ये आपण यूज करतो आहे त्याचा म्हणजे तो ॲज अँड डायजेस्टंट म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके, त्याच्यानंतर कार्मिनेटिव्ह म्हणून सुद्धा ॲक्ट होतं. म्हणजे गॅसमुळे जर पोटात वगैरे दुखत असेल आणि आपण कोमट पाण्यामधून जर हिंगाची चिमूटभर हिंग टाकून जर आपण ते प्यायलो तर लगेच आपल्या पोटाला आराम मिळतो. ओके, सो का आराम मिळत असेल? कारण का हिंग जे आहे ते कार्मिनेटिव्ह आणि GI रेग्युलेटर म्हणून ॲक्शन शो करतो. राईट. सो इफ यू सी द सिनोनिम फॉर दिस जिंजर, इट इज नोन ॲज ॲसाफोटिडा, गम ॲसाफोटिडा, डेव्हिल्स डंग अँड हिंग. ओके, सो टोटल 4 सिनोनिम आहेत त्याची: ॲसाफोटिडा, गम ॲसाफोटिडा, डेव्हिल्स डंग अँड हिंग. ओके. देन बायोलॉजिकल सोर्स ऑफ दिस ॲसाफोटिडा. ॲसाफोटिडा इज द गम ऑलिओ गम रेझिन which is obtained by making incision from the living rhizomes and roots of Ferula foetida, Ferula rubricolis and other species of Ferula belonging to family Umbelliferae. ओके, ॲसाफोटिडा काय आहे तर ऑलिओ गम रेझिन आहे. ओके,
सो हा ऑलिओगम रेझिन कसा ऑब्टेन केला जातो, तर जी प्लांट व्हरायटी आहे त्याच्या रायझोम पार्टला किंवा त्याच्या रूटला इन्सिजन दिले जातात, कट दिले जातात. ओके, आणि त्याच्यातून मग हे ऑलिओगम रेझिन जे आहे ते काय होतं, ऊज आउट होतं. ओके, त्याला हिंग असं म्हटलं जातं. कोणत्या कोणत्या प्लांट व्हरायटी यूज केल्या जातात त्याच्यासाठी, तर फेरुला फॉर्टिटा, फेरुला रुब्रिकॉलिस अँड अदर स्पेसीज ऑफ फेरुला. ओके, म्हणजे फेरुला ह्या प्लांटच्या डिफरंट व्हरायटीज आहेत, त्याच्यामध्ये फेरुला फॉर्टिटा आहे, फेरुला रुब्रिकॉलिस आहे. ओके, अँड अदर ज्या फेरुलाच्या व्हरायटीज आहेत त्या यूज केल्या जातात बिलॉंगिंग टू फॅमिली अंबेलिफेरी. ओके, सो फॅमिली काय आहे असाफोरिटाची, अंबेलिफेरी. ओके, so biological source Asafoetida is the oleogum resin which is obtained by making incision from the living rhizomes and root of Ferula foetida, Ferula rubricollis and other species of Ferula belonging to family Gingiberaceae. Okay, next, geographical distribution. So it is genus of perennial herb distributed from the Mediterranean region to Central Asia, specifically Persia and Afghanistan. Okay, so main origin काय आहे त्याचं, तर पर्सिया आणि अफगाणिस्तान. सो 3 species of Ferula are found in India. Ferula nathrax occurs in Kashmir. ओके, सो 3 स्पेसीज आहेत फेरुला प्लांटच्या, ते इंडियामध्ये आढळतात. त्याच्यातलं फेरुला नार्थ्रेक्स ही स्पेसीज जी आहे ती काश्मीरमध्ये आढळते. ओके, सो दिस इज द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन फॉर द Asafoetida. Okay, now next part is that cultivation and collection and preparation for the market. Okay, ह्याचं कल्टिवेशन कलेक्शन कसं केलं जातं आणि त्याचं प्रिपरेशन मार्केटसाठी कसं बनवलं जातं ते आपण बघूया. So in Afghanistan the resin is obtained from the carrot shaped massive roots and rhizomes of the plant which are about 4 to 5 years age and 12 to 15 centimeter in diameter. ओके, मग फेरुलाचे डिफरंट व्हरायटीज आहेत. अफगाणिस्तानमध्ये कॅरोट शेप जे मॅसिव्ह रूट्स आणि रायझोम्स प्रेझेंट असतात फेरुला प्लांटचे. ओके, की जे 4 ते 5 वर्षाचे त्यांचं एज आहे आणि त्या रूट किंवा रायझोमचा जर डायमीटर बघितला तर तो 12 ते 15 सेंटीमीटर एवढा असतो. ओके, सो त्याच्यापासून काय केलं जातं, हे जे काही Asafoetida ऑलिओगम रेझिन आहे ते ऑब्टेन केलं जातं. ओके, सो इन द मंथ ऑफ मार्च एप्रिल जस्ट बिफोर फ्लॉवरिंग सीझन ऑफ प्लांट द अप्पर पार्ट ऑफ रूट व्हेरी क्लोज टू द क्राऊन इज कट ऑफ. ओके, म्हणजे काय केलं जातं, रूटचा जो अप्पर पार्ट आहे की जो क्राऊनच्या जवळ आहे त्याला कट केलं जातं. देन मिल्की ज्यूस ऊज आउट द कट सरफेस अँड स्टार्ट कोआग्युलेटिंग. ओके, जेव्हा तुम्ही रूट किंवा रायझोम्सला कट देता तेव्हा काय होणार आहे, जिथे कट दिलेला आहे तिथून मिल्की ज्यूस बाहेर यायला सुरुवात होते. ओके, आणि ते कोआग्युलेट व्हायला सुरुवात होते. ओके, सो दिस कट सरफेस इज कवर्ड बाय डोम शेप डिवाइस मेड अप ऑफ लीव्स अँड ब्रांचेस ऑफ द ओव्हॉइड ब्रांचेस टू अवॉइड द कंटामिनेशन विथ सँड अँड फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर. ओके, म्हणजे काय केलं जातं, ज्या पार्टला रायझोमला किंवा रूटला कट दिलेला आहे तिथे काय केलं जातं, तर डोम शेप्ड डिवाइस तयार केलं जातं विथ द हेल्प ऑफ लीव्ज. ओके, सो पानाचं काय केलं जातं, डोम शेप्ड असं एक डिवाइस तयार केलं जातं. राईट, जसं की आपण जे पत्रावळ वगैरे पानांपासून बनवली जाते किंवा बाऊल बनवले जातात तसं डोम शेप एक बाऊल जो आहे तो पानाच्या मदतीने तयार केला जातो. ओके, आणि तो तिथे प्लेस केला जातो जिथे कट दिलेला आहे. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं की जे काही मिल्क ज्यूस आउट होणार आहे, ऊज आउट होणार आहे, कोआग्युलेट होणार आहे, ते ह्या पानाच्या कव्हरेजमुळे काय होणार आहे, डोम शेप्ड कव्हरेजमुळे त्याचं सॉइल्समधून जे कंटामिनेशन होणार आहे ते प्रिव्हेंट होणार आहे. ओके, then after few days the coagulated matter is scraped off and fresh cut are given to collect the more exudates. त्याच्यानंतर काय केलं जातं, थोड्या दिवसांनी जो कोआग्युलेट झालेला, जो ड्राय झालेला सिक्रेशन आहे, ऊज आउट झालेलं जे मिल्की सिक्रेशन आहे ते काय केलं जातं, स्क्रॅप आउट केलं जातं, ते काढून घेतलं जातं आणि नवीन फ्रेश कट त्या रायझोम्सला रूटला दिले जातात आणि अजून त्याच्यापासून जे ऑलिओगम रेझिन्स आहे ते कलेक्ट केलं जातं. ओके, सो दिस इज कंटिन्यू फॉर अबाउट 3 months और अंटिल द प्लांट सीजेस टू प्रोड्यूस द लॅटेक्स. ओके, सो ही जी प्रोसेस आहे, कट दिलं जातं, त्याच्यानंतर त्याच्यापासून जे ऑलिओगम रेझिन्स निघतं ते कलेक्ट केलं जातं, त्याच्यानंतर नवीन कट दिले जातात. सो जिथपर्यंत त्या प्लांटमधून लॅटेक्स यायचं थांबत नाही तिथपर्यंत ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू केली जाते. ओके, अप टू 3 months और अंटिल
त्या प्लांटपासून जो मिल्की सिक्रेशन आहे ते ऊज आउट होणं थांबत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू केली जाते. ओके. सो ऑन ॲन ॲव्हरेज प्लांट यील्ड्स अबाउट 1 kg ऑफ ऑलिओगम रेझिन. आफ्टर कलेक्शन इट इज ड्राईड थरोली अँड पॅक्ड इन सुटेबल कंटेनर. ओके. त्याच्यानंतर काय केलं जातं, त्याचं ड्राईंग केलं जातं प्रॉपर आणि मग त्याला सुटेबल कंटेनरमध्ये पॅक केलं जातं. ओके. सो दिस इज द कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ ड्रग फॉर द मार्केट. ओके. देन नेक्स्ट आपण जर डिस्क्रिप्शन बघितलं म्हणजे ॲसफोटिडाचे जर कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या स्पेसिफिक, तर कलर आहे हिंगाची पावडर बघितला असाल तुम्ही, येलोइश व्हाईट चेंजिंग टू रेडिश ब्राऊन. ओडर जर बघितला त्याची ते इंटेन्स आहे, पर्सिस्टंट आहे, पेनिट्रेटिंग, ॲलिएशियस आहे. टेस्ट आहे त्याची बिटर, ॲलिएशियस अँड ॲक्रिड टेस्ट असते. साईज जर बघितलात तुम्ही म्हणजे त्याच्यातून ऊज आऊट झालेले जे टियर्स शेप जे काही पार्टिकल्स आहेत त्याची साईज बघितलं तर 0.5 to 3 सेंटीमीटर एवढा त्याचा डायमीटर आहे. ओके. सो शेप जर बघितला इट ऑकर्स in 2 different shape. Okay, tear shape or masses. Okay, either they are available into the tear shape or masses form. Masses ह्या शेपमध्ये ते अवेलेबल आहेत. Tears are rounded and or flattened shape. Okay, so this is the organoleptic characteristics for this Asafoetida. Okay, if we see the extra features, so fresh tears are tough but when dried they become hard and brittle. Okay, सो जे टियर्स फॉर्म होतात ते टफ नेचरचे असतात, ड्राईड झाल्यानंतर ते हार्ड आणि ब्रिटल नेचरचे होतात. हार्ड होतात, कडक होतात आणि ब्रिटल म्हणजे इझिली ते ब्रेक होऊ शकतात. ओके. सो टियर्स आर इंटरनली मिल्की व्हाईटिश, येलो, ट्रान्सलुसंट और ओपॅक इन कलर. Mass of Asafoetida is agglutinated and mixed with the root fragments, foreign materials and other impurities. Okay, so हिंग जे आहे ते जनरली मिक्स केलं जातं विथ द रूट फ्रॅगमेंट्स, फॉरेन मटेरियल्स अँड अदर इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये ॲज अन अडल्ट्रंट म्हणून ॲड केल्या जातात. ओके. इफ यू सी द केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ दिस Asafoetida contains 40 to 65% of resins. Okay, so resins it is an active constituents present in 40 to 65%. Okay. Then gum that is 20 to 25%, volatile oil 4 to 20%. The resin of the drug consists of chiefly azarezitanol in the free and combined form with ferulic acid. Okay, रेझिन जे आहे 40 to 65% प्रेझेंट आहे. सो रेझिनमध्ये स्पेसिफिकली अझारेझिनोटॅनॉल प्रेझेंट असतं विच इज कंबाईन फॉर्म इन विथ द फेरुलिक ॲसिड. ओके. सो हे रेझिनोटॅनॉल जे रेझिन आहे की जे कंबाईन फॉर्ममध्ये फेरुलिक ॲसिडसोबत कंबाईन फॉर्ममध्ये रेझिन्समध्ये अवेलेबल आहे. ओके. फ्री अम्बेलिफिरॉन इज अब्सेंट इन द ड्रग. Ferulic acid on the treatment with hydrochloric acid is converted into a umbellic acid. Okay, which loses the water from the umbelliferon. म्हणजे काय केलं जातं, फेरुलिक ॲसिड जे आहे त्याची जर हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत ट्रीटमेंट झाली तर त्या फेरुलिक ॲसिडचं कन्वर्जन अंबेलिक ॲसिडमध्ये होतं. ओके. आणि अंबेलिक ॲसिडमधून जर वॉटर मॉलिक्यूल लूज झाला तर त्याचं कन्वर्जन अंबेलिफिरॉनमध्ये होतं. ओके. सो ऑइल ऑफ Asafoetida इज ऑप्टेन बाय द स्टीम डिस्टिलेशन ऑफ ऑलिओगम रेझिन. ऑलिओगम रेझिन्सच्या स्टीम डिस्टिलेशननंतर Asafoetidaचं ऑइल ऑप्टेन होतं. सो चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑइल आर सेकंडरी ब्युटाइल प्रोपाइल डायसल्फाइड. ओके. सो ॲक्टिव्ह चीफ कॉन्स्टिट्युएंट काय आहे ऑइलचं तर सेकंडरी ब्युटाइल प्रोपाइल डायसल्फाइड. सो अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द ऑइल आर डायट्रायसल्फाइड्स, पायनिन अँड अदर टर्पिन्स. Specific color of drug is due to the sulfur compound, that is formula present is there C7H14S2, C16H20S2 and C10H18S2. Okay. सो मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघितले आपण Asafoetidaमध्ये रेझिन, गम अँड व्होलाटाईल ऑइल. ओके. सो अंबेलिफिरॉन, डायट्रायसल्फाइड, पायनिन, ऑइल ऑफ Asafoetida विच इज ऑप्टेन फ्रॉम द ऑलिओगम रेझिन्स विच इज ऑप्टेन बाय द स्टीम डिस्टिलेशन प्रोसेस. ओके. सो दीज आर द व्हेरियस केमिकल कॉन्स्टिट्युएंट विच इज प्रेझेंट इन टू दिस Asafoetida ड्रग. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट. ओके. केमिकल टेस्ट कोणत्या कोणत्या आहेत तर फ्रॅक्चर सर्फेस ऑफ ड्रग इफ ट्रीटेड विथ सल्फ्युरिक ॲसिड इट फॉर्म्स रेड और रेडिश ब्राऊन कलर. ओके. सो हिंगाची जी पावडर आहे ती जर आपण सल्फ्युरिक ॲसिडसोबत ट्रीट केली तर रेड और रेडिश ब्राऊन कलर त्या टेस्ट ट्यूबमध्ये फॉर्म होणार आहे. ओके. देन अनदर टेस्ट इज दॅट वेन ट्रीटेड विथ 50% नायट्रिक ॲसिड इट गिव्स
ग्रीन कलर. ओके, म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये जर तुम्ही हिंगाची पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये 50% नायट्रिक ॲसिड ॲड केलं तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे कंटेंट आहे त्याला ग्रीन कलर येणार आहे. ओके, then next test is that when triturate with water it forms yellowish orange emulsion. ओके, म्हणजे मॉर्टर पेस्टलमध्ये जर तुम्ही हिंगाची पावडर आणि वॉटर ट्रायच्युरेट केला तर जे काही लिक्विड फॉर्म होणार आहे ते कसं असणार आहे, येलोइश ऑरेंज इमल्शन फॉर्म होणार आहे. ओके, देन फोर्थ टेस्ट इज दॅट ट्रायच्युरेट अबाउट 0.5 ग्रॅम ऑफ ड्रग विथ सँड. ओके, म्हणजे काय करायचं आहे, सँड आणि 0.5 ग्रॅम जो हिंगाची पावडर आहे ती ट्रायच्युरेट करून घ्यायची आहे. 5 ml ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करायचं आहे अँड ॲड लिटल क्वांटिटी ऑफ वॉटर. ओके, सो वॉटरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर हे कंटेंट जे आहे ते काय करायचं आहे, फिल्टर करून घ्यायचं आहे आणि त्या फिल्ट्रेट जे आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये इक्वल व्हॉल्यूम ऑफ अमोनिया ॲड करायचा आहे. ओके, मग जेव्हा आपण त्याच्यामध्ये अमोनिया ॲड करू इट गिव्ज द ब्ल्यू फ्लुरोसन्स. ओके, UV लाईटमध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये ब्ल्यू फ्लुरोसन्स प्रोड्यूस होतात. दिस फ्लुरोसन्स इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ आंबेलिफेरॉन. त्याच्यामध्ये आंबेलिफेरॉन हे प्रेझेंट असतं, त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचे फ्लुरोसन्स जे आहेत ते दिसतात. ओके, सो दीज आर द 4 chemical test which is used for the purpose of identification of this asafoetida drug. Okay, if we see the uses of this asafoetida, it is used as an carminative, nervine tonic, flavoring agent and intestinal antiseptic. Okay, so carminative म्हणून यूज केला जाता मीन्स इट यूज टू एक्सपेल द गॅसेस फ्रॉम द बॉडी. नर्वाइन टॉनिक म्हणून यूज केला जातं, म्हणजे CNS स्टिम्युलंट म्हणून यूज केलं जाणार आहे. फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज केलं जातं. इंटेस्टिनल अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जातं, म्हणजे इंटेस्टिनमध्ये जे काही इंटेस्टिनल इन्फेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये जी काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती प्रिव्हेंट करण्यासाठी ॲज अ इंटेस्टिनल अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जातं. देन इट इज यूज्ड इन द व्हेटरनरी मेडिसिन्स अँड फॉर द कुलिनरी पर्पज. ओके, सो कुलिनरी पर्पजसाठी आणि व्हेटरनरी मेडिसिन्स म्हणून सुद्धा हे जे काही हिंग आहे ते यूज केलं जातं. ओके, कुलिनरी म्हणजे कुकिंगमध्ये. ओके, हो, आपण जेवणामध्ये सुद्धा कुकिंग प्रोसेसमध्ये हिंग जे आहे ते मोस्ट ऑफ यूज करतो. ओके, सो दीज आर द डिफरंट यूजेस ऑफ ॲसाफोएटिडा, की ज्याला मराठीमध्ये हिंग असं म्हटलं जातं. ओके, सो इथे आपण ॲसाफोएटिडाचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट, त्याचं डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघितलेले आहेत, आयडेंटिफिकेशन टेस्ट बघितलेले आहेत आणि फायनली आपण त्याचे यूजेस बघितलेले आहेत. ओके, सो इथे आपला हा सिनॅमन हा ॲसाफोएटिडा हा ड्रग कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट ड्रग आहे आपला मेजर ड्रग आहे सिनॅमन. ओके, सो सिनॅमनला मराठीमध्ये दालचिनी असं म्हटलं जातं. सो सिनॅमन ही सुद्धा घरामध्ये आपल्या अवेलेबल असतं. जे सुका मसाला असतो, खडा मसाला जो असतो त्याच्यामध्ये दालचिनी जी आहे ती मोस्ट ऑफ यूज केली जाते. ओके, सो इथे तुम्हाला इमेज दिसते, ती दालचिनीचं बार्क आहे. ओके, साल आहे झाडाची. So if you see the synonym for this cinnamon, so cinnamon bark, kalmi dalchini, Ceylon cinnamon. Okay, so these are the 3 synonym for the cinnamon, that is cinnamon bark, kalmi dalchini and Ceylon cinnamon. Okay, so biological source for this cinnamon consists of dried inner bark of shoots of Capiaceae trees of Cinnamomum xylanicum belonging to family Lauraceae. Okay, so it is an dried inner bark of shoots of Capiaceae tree. Okay, so Capiaceae tree म्हणजे जी ट्री स्मॉल पीसेसमध्ये त्याचं म्हणजे त्याला लॉन्जिट्युडिनल कट देऊन हॉरिझॉन्टल कट दिले जातात आणि अशा ट्रीजचं जे इनर बार्क आहे शूट रिजनचं ते मोस्ट ऑफ ॲज अ सिनॅमन बार्क म्हणून यूज केलं जातं फ्रॉम द व्हरायटी ऑफ सिनॅमोमम झायलॅनिकम बिलॉंगिंग टू फॅमिली लॉरासी. ओके, सो इट शुड नॉट कंटेन लेस दॅन 1% ऑफ volatile oil. Okay, so total volatile oil मतलब it should not contain less than 1% of volatile oil. Okay, so this is the standard limit for active chemical constituent, that is for volatile oil. Okay, so biological source मध्ये काय सांगितलेलं आहे, it is an dried inner bark of shoots of Capiaceae trees of Cinnamomum xylanicum belonging to family Lauraceae. Okay, if you see the geographical distribution for this cinnamon, so cinnamon, the evergreen tree of the tropical area, it is considered to be native of Sri Lanka,
मलबार कोस्ट ऑफ इंडिया. ओके, श्रीलंका आणि इंडियामध्ये त्याचं ओरिजिन आहे श्रीलंकामध्ये, आणि मलबार कोस्ट इंडियामध्ये मोस्ट ऑफ इथे त्याचं ओरिजिनेशन आहे. सो इट इज ऑल्सो फाउंड इन जमैका, ब्राझील. हावेवर मोस्ट ऑफ द वर्ल्ड रिक्वायरमेंट्स आर मेट बाय श्रीलंका अँड हेन्स ट्रू सिनॅमन इज नोन ॲज सायलॉन सिनॅमन. ओके, सो मोस्ट ऑफ द वर्ल्डमध्ये सिनॅमनचं प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये मोस्ट रिक्वायरमेंट आहे ती श्रीलंकाकडून कंप्लीट केली जाते, म्हणून त्याला सायलॉन सिनॅमन असं सेकंड सिनॉनिम पडलेलं आहे. सो जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण बघितलेलं आहे कोणत्या कोणत्या रिजनमध्ये अवेलेबल आहे, तर श्रीलंका, ब्राझील, जावा, जमैका, सुमात्रा, सिचिलीस, वेस्ट इंडीज. ओके, सो ह्या डिफरंट कंट्रीजमध्ये सिनॅमन जे आहे त्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन केलं जातं. ओके, सो आपण जर त्याची कल्टिवेशन अँड कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर द मार्केटची प्रोसेस बघितली तर इवन दो द सिनॅमन कॅन बी प्रपोगेटेड बाय प्लांटिंग द कटिंग्स अँड द लेयर्स कमर्शियली. ओके, म्हणजे सिनॅमनचे जे कट्स पार्ट आहे त्याच्यापासून आपण सिनॅमनचं झाड ग्रोन करू शकतो. इट इज जनरली प्रपोगेटेड बाय सीड. मोस्ट ऑफ सीड्स सोन करून त्याच्यापासून सिनॅमनचं प्लांट जे आहे ते प्रपोगेट केलं जातं. अँड इट इज द इझिएस्ट मेथड टू ॲडॉप्ट द सिनॅमन इज अ क्रॉप ऑफ ट्रॉपिकल कंट्रीज. ओके, त्याच्या सीडपासून सिनॅमन जे आहे ह्याचं ग्रोईंग केलं जातं अँड इट इज द इझिएस्ट मेथड. ओके, इफ नीड सँडी ऑर सिलिकॉनस सॉईल विथ अँड ॲडमिक्चर ऑफ ह्युमस. ओके, सो सॉईल कशी रिक्वायर्ड आहे त्याला, तर सँडी नेचरची और सिलिकॉनस सॉईल जी आहे ती त्याला रिक्वायर्ड आहे. द अल्टिट्यूड ॲट विच इट ग्रोज फेवरेबली इज 800 to 1000 मीटर. ओके, सो 800 to 1000 मीटर ह्या अल्टिट्यूडला सिनॅमन जे आहे ते फेवरेबली ग्रो होतं. शेल्टर्ड सिच्युएशन विथ ॲन ॲन्युअल रेनफॉल ऑफ 200 to 250 सेंटीमीटर इज आयडियल फॉर कल्टिवेशन ऑफ सिनॅमन. सो 200 to 250 सेंटीमीटर एवढं रेनफॉल जे आहे ते त्याला गरजेचं आहे. सीड्स आर सोन इन वेल प्रिपेअर्ड नर्सरी बेड विच इज लोकेटेड ॲट अ सुटेबल प्लेसेस इन द जून अँड जुलै. ओके, सो नर्सरी बेडवर वेल प्रिपेअर्ड अशा नर्सरी बेडवर सीड्स जे आहेत ते सोन केले जातात इन द सीझन ऑफ जून अँड जुलै. ओके, सो सीड्स आर सोन ॲट अ डिस्टन्स 10 सेंटीमीटर अँड कवर्ड अ स्मॉल लेअर ऑफ सॉईल अँड वॉटर्ड प्रॉपरली. ओके, काय केलं जातं, 2 सीडमध्ये 10 सेंटीमीटरचं डिस्टन्स मेंटेन करून सीड जे आहेत ते सोन केले जातात त्या बेडमध्ये आणि त्याच्यावर एक स्मॉल लेअर सॉईलची दिली जाते आणि त्याला प्रॉपर वॉटर सप्लाय दिलं जातं. ओके, सो इट टेक्स अप्रॉक्सिमेटली 20 days टू जर्मिनेट द सीड्स. ओके, एकदा सीड सोन केल्यानंतर 20 दिवसानंतर ते सीड जर्मिनेट होणार आहेत. सीडलिंग्स आर प्रोव्हायडेड विथ द शेड्स अँड आर अलाउड टू ग्रो फॉर अबाउट 10 to 12 months. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं, त्यांना शेड प्रोव्हाइड केली जाते आणि जे काही जर्मिनेट झालेले सीडलिंग्स आहेत ते 10 to 12 monthsसाठी तसेच ग्रो होऊ दिले जातात त्या नर्सरी बेडमध्ये. ओके, देन ट्रान्सप्लांटेशन इज डन इन ऑक्टोबर और नोव्हेंबर और इन रेनी सीझन बाय कीपिंग द डिस्टन्स ऑफ 2 meters इन बिटवीन द 2 plants. त्याच्यानंतर काय केलं जातं, ट्रान्सप्लांटेशन केलं जातं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये की त्याच्यामध्ये 2 प्लांटमध्ये 2 मीटरचं डिस्टन्स मेंटेन केलं जातं. ओके, देन प्लांटला शेड्स प्रोव्हाइड केले जातात विथ द हेल्प ऑफ पेंडल्स ऑफ कोकोनट लिव्स. ओके, म्हणजे नारळाच्या झाडाच्या ज्या झावळा आहेत त्याची शेड्स त्यांना प्रोव्हाइड केली जाते. द फील्ड इज वीडेड 2 to 4 times इन द इयर. फॉर हेल्दी ग्रोथ each plant should be manured with 100 grams of ammonium sulfate and superphosphate in the first year. ओके, म्हणजे जे ट्रान्सप्लांटेड जे काही प्लांट आहे सिनॅमनचं त्याला काय केलं जातं की 100 ग्रॅम एका प्लांटसाठी अमोनियम सल्फेट आणि सुपरफॉस्फेट एका वर्षामध्ये प्रोव्हाइड केलं जातं. ओके, देन सबसिक्वेंटली इट इज इन्क्रीज्ड अँड डिपेंडिंग अपॉन द एज ऑफ प्लांट फर्टिलायझर्स आर ॲप्लाइड. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं, सो किती एज आहे त्या प्लांटचं त्याच्यानुसार त्याला फर्टिलायझर्स प्रोव्हाइड केले जातात इन 2 equal doses, फर्स्ट इन मान्सून अँड सेकंड इन ऑक्टोबर नोव्हेंबर टू एनकरेज द ग्रोथ ऑफ साईड शूट्स. ओके, सो त्याच्यामध्ये काय केलं जातं, वर्षभरातून 2दा त्यांना मॅन्युअर्स जे आहे फर्टिलायझर्स जे आहे ते सप्लाय केले जातात. फर्स्ट डोस जो आहे तो मान्सूनमध्ये दिला जातो अँड सेकंड जो आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या सीझनमध्ये दिला जातो. ओके, देन ट्रीज आर कपाइज टू इंड्यूस द फॉर्मेशन ऑफ शूट. त्याच्यानंतर ट्रीज जे आहे ते कट केले जातात की त्या शूट्सपासून
शूट्स जे आहेत ते फॉर्म होतील. ओके, म्हणजे कपॅसिट केल्या जातात म्हणजे त्याला स्मॉल पीसेसमध्ये त्याचे स्टेम जे आहेत ते कट केले जातात. ओके, देन ट्रीज आर अलाउड टू ग्रो फर्दर अनलेस दे टर्न इन टू अ युनिफॉर्म ब्राऊन कलर बाय द फॉर्मेशन ऑफ कॉर्क. ओके, सो ट्रीज जे आहे ते फर्दर मग ग्रो केलं जातं जिथपर्यंत ब्राऊन कलरचं प्रॉपर कॉर्क त्याच्यावर फॉर्म होत नाही. ओके, देन हार्वेस्टिंग इज डन इन द रेनी सीझन. रेनी सीझनमध्ये त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं वेन इट इज इझी टू पील ऑफ अँड बार्क फ्रॉम द शूट्स. ओके, सो त्याच्यामुळे ते बार्क जे आहे ते त्या शूट्सपासून इझिली पील ऑफ होतं. लॉन्जिट्युडनल इन्सिजन्स आर मेड ऑन द शूट्स अँड ट्रान्सवर्स मार्किंग्स आर गिवन सो ॲज टू फॉर्म अ रिंग्स ॲट द नोड्स which also connects the longitudinal incision providing the strips and which then peel off. म्हणजे काय केलं जातं, सपोज इथे असं एक प्लांटचं स्टेम आहे, सो त्याला असे लॉन्जिट्युडनल कट्स दिले जातात. ओके, सो त्याला असे ट्रान्सवर्स असे उभे 2 कट दिले जातात आणि त्याच्यानंतर असे लॉन्जिट्युडनल रिंग शेप त्याला कट दिले जातात. ओके, सो त्याच्यामुळे असा जो काही कट फॉर्म होतो त्याच्यामुळे अशा रिंग फॉर्ममध्ये त्याचे जे काही बार्क आहे ते इझिली पील ऑफ होऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं की स्ट्रिप्स जे फॉर्म होणार आहेत त्यांना बंडल्समध्ये कन्वर्ट केलं जातं, त्यांना व्रॅप केलं जातं. देन मॅट्स त्यांचे असे कॉईल फॉर्ममध्ये मॅटिंग केलं जातं आणि त्यांना फर्मंट केलं जातं फॉर द 24 hours. ओके, सो फर्मंटेशन रिझल्ट्स इन लुझिंग ऑफ आउटर कॉर्क. ओके, त्याच्यानंतर फर्मंटेशन प्रोसेसमुळे काय होतं, आउटर कॉर्क जी लेअर आहे त्याची कॉर्क आणि कॉर्टेक्सची ती काय केली जाते, लूज केली जाते, निघून जाते. ओके, विच इज देन रिमूव्ड बाय द स्क्रॅपिंग विथ द कर्व्ड ब्रास नाईव्स. ओके, सो ब्रास जे नाईव्स आहेत ते यूज केले जातात आणि त्याच्या मदतीने काय केलं जाते, कॉर्क आणि कॉर्टेक्स लेअर आहे ती स्क्रॅप आउट केली जाते. ओके, देन ड्युरिंग द ड्राईंग द बार्क कॉन्ट्रॅक्ट्स अँड गेट कन्वर्टेड इन टू अ क्विल्स. ओके, सो ड्राईंग प्रोसेसमध्ये काय होतं, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि मग क्विल्स फॉर्म होतात. द स्मॉलर क्विल्स आर इन्सर्टेड इन टू द लार्जर क्विल टू फॉर्म अ कंपाऊंड क्विल. मग काय केलं जातं की स्मॉलर क्विल्स जे आहेत ते लार्जर क्विलमध्ये इन्सर्ट केले जातात आणि त्याच्यामुळे मग कंपाऊंड क्विल फॉर्म होतं. ओके, सो क्विल्स आर अरेंज्ड एंड टू एंड अप टू द लेंथ ऑफ 90 cm. When soft and fresh quills are rolled by the hand and slightly pressed so as to avoid the swelling and splitting it into the leaves piece. ओके, म्हणजे काय केलं जातं की क्विल्स जे आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी काय केलं जातं, त्यांना ते जेव्हा सॉफ्ट असतात तेव्हा काय केलं जातं, हाताने रोल केले जातात. ओके, त्यांना प्रेस केलं जातं की त्याच्यामुळे त्यांचे रोल फॉर्म केले जातात आणि त्याच्यामुळे त्यांचं जे स्वेलिंग आहे किंवा स्प्लिटिंग आहे, पीसेसमध्ये स्प्लिट होण्याची जी प्रॉपर्टी आहे ती प्रिव्हेंट होते. ओके, देन द ड्रग इज ड्राईड इन शेड ओव्हर द मॅट्स. मॅटवर ड्रगला शेडमध्ये ड्राय केलं जातं. क्विल्स आर कलेक्टेड पॅक्ड इन टू द बंडल्स ऑफ द डिफरंट गेट्स अँड सोल्ड्स. त्याच्यानंतर क्विल्स जे आहे ते त्याच्या ग्रेडिंग केलं जातं, त्याला त्याच्या शेप साईजनुसार त्याचं ग्रेडिंग केलं जातं आणि मग काय केलं जातं, त्याला सोल्ड केलं जातं. ओके, स्मॉल पीसेस अँड डेब्रीज प्रोड्यूस ड्युरिंग द हँडलिंग ऑफ क्विल्स आर नोन ॲज क्विस्लिंग्स अँड फिदरिंग्स. ओके, सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काही स्मॉल पीसेस किंवा डेब्रीज मिळतं सिनॅमनचं त्याला क्विस्लिंग्स आणि फिदरिंग्स असं म्हटलं जातं. ओके, सो दीज आर ऑल्सो यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिनॅमन ऑइल. सिनॅमन ऑइलच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी ते स्मॉल पीसेस आहेत ते सुद्धा यूज केले जातात. ओके, 1 hectare प्लांटेशन ऑफ द सिनॅमन ऑन ॲव्हरेज प्रोड्युसेस 200 to 300 किलोग्रॅम ऑफ बार्क अँड 2 to 3 किलोग्रॅम ऑफ सिनॅमन लीफ ऑइल पर इयर. ओके, सो 1 hectare जर प्लांटेशन केलं सिनॅमनचं तर त्याच्यापासून 200 ते 300 किलोग्रॅम एवढं बार्क मिळतं आणि 2 ते 3 ग्रॅम एवढं लीफ ऑइल पर इयरला मिळून जातं. ओके, सो दिस इज द कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट फॉर द सिनॅमन बार्क. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. So organoleptic characters in which the color outer surface is dull yellowish brown while the inner surface is dark yellowish brown. ओके, सो तुमच्याकडे जर दालचिनी घरामध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही हातात घेऊन ते बघू शकता की त्याचा जो आउटर सरफेस आहे तो डल येलोइश ब्राऊन कलरचा असतो आणि इनर सरफेस आहे की जो डार्क येलोइश ब्राऊन कलरचा असतो. ओके, इफ यू सी द ओडर, सो ॲरोमॅटिक स्वीट फॉलोड बाय वार्म सेन्सेशन. जर तुम्ही ती दालचिनी खाऊन बघितलीत तर त्याचा टेस्ट कशी लागणार आहे तर ॲरोमॅटिक स्वीट अँड देअर बाय वार्म सेन्सेशन आर देअर. ओके, देन टेस्ट इज फाउंड इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड क्विल्स
ओके. मोस्ट ऑफ जर साईज आपण बघितली शेप तर कंपाऊंड क्विल ह्या फॉर्ममध्ये तो अवेलेबल असतो. ओके. साईज बघितली तर अबाउट 1 मीटर इन लेंथ अँड 1 सेंटीमीटर इन डायमीटर. ओके. 1 मीटर एवढी लेंथ असते आणि 1 सेंटीमीटर एवढा त्याचा डायमीटर असतो. द थिकनेस ऑफ बार्क इज अप्रॉक्सिमेटली 0.5 मिलीमीटर. ओके. थिकनेस 0.5 मिलीमीटर एवढा असतो. फ्रॅक्चर्स जे आहेत ते स्प्लिंचरी फ्रॅक्चर्स त्याच्यावर प्रेझेंट असतात. ओके. सो शेपमध्ये जर आपण बघितलं तर सिंगल फॉर्ममध्ये किंवा डबल क्विल फॉर्ममध्ये किंवा कंपाऊंड क्विल्स ह्याच्यामध्ये सिनॅमन जे आहे ते अवेलेबल असतं. ओके. सो this is the organoleptic characters for this cinnamon. Okay. If we see the extra features for this cinnamon bark, the outer surface of the bark is marked with wavy longitudinal striations. Okay. त्याचा जर तुम्ही आउटर सरफेस टच करून बघितला तर त्याच्यामध्ये वेवी अशा लॉन्जिट्युडिनल स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात. स्मॉल होल्स अँड स्कार्स लेफ्ट बाय द ब्रांचेस. ओके. स्मॉल होल्स आणि स्कार्ससुद्धा त्याच्या सरफेसवर प्रेझेंट असतात. द इनर सरफेस ऑल्सो शोज द लॉन्जिट्युडिनल स्ट्रायशन्स. ओके. त्याचा जो इनर सरफेस आहे त्याच्यावर लॉन्जिट्युडिनल स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात. अँड सिनॅमनचं जे बार्क आहे विच इज फ्री फ्रॉम द कॉर्क अँड कॉर्टेक्स लेअर. राईट. सो दीज आर द एक्स्ट्रा फीचर विच इज असोसिएटेड विथ दिस सिनॅमन बार्क. ओके. इफ यू सी द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स द टी एस बघितला आपण त्याचा सिनॅमनचा. सो त्याच्यामध्ये टी एस बघितलात तुम्ही तर आयसोलेटेड और स्मॉल ग्रुप्स जे आहेत सर्क्युलर फ्लोएम फायबर्स प्रेझेंट असतो. ओके. सो फर्स्ट इथे तुम्हाला दिसतं आहे की फ्लोएम फायबर्स लेयर्स आहे की ज्याच्यामध्ये आयसोलेटेड और स्मॉल ग्रुप्समध्ये सिंगल सेल्स प्रेझेंट्स आहेत विच इज सर्क्युलर इन नेचर. लिग्निफाईड अँड स्ट्रॅटिफिकेशन इज देअर. 12 to 22 to 35 मायक्रॉन इन डायमीटर. 200 to 500 and 600 मायक्रॉन इन डायमीटर. ओके. सो फ्लोएम फायबर्स जे आहेत ते अवेलेबल्स असतात. इथे तुम्हाला जे एक नंबरने डिस्क्राईब केलेले आहेत ते फ्लोएम फायबर्स आहेत. ओके. सो त्याचा जर ट्रान्सवर्स सेक्शन बघितला तर आपण तर त्याच्यामध्ये डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स असतात. सो बिईंग अँड इनर बार्क द कॉर्क अँड प्रायमरी कॉर्टेक्स इज अब्सेंट. ओके. सो अप्पर लेअरला इथे कॉर्क आणि प्रायमरी कॉर्टेक्स लेअर जी आहे ती अब्सेंट्स असते. ओके. रिअरली पॅचेस अँड प्रायमरी कॉर्टेक्स मे बी प्रेझेंट. स्क्लेरेन्कायमॅटस पेरिसायकल इज प्रॉमिनंट. ओके. सो इथे तुम्हाला जी ही लेअर दिसते त्याची ती आहे पेरिसायक्लिक लेअर आहे. ओके. जी स्टोन सेलने प्रिपेअर झालेली आहे. सो स्क्लेरेन्कायमॅटस पेरिसायकलिक सेल्स आर प्रेझेंट. सो द स्टेलर पार्ट शोज द फ्लोएम फायबर्स, बायसिरेट मेडुलरी रेज, सिक्रेटरी कॅव्हिटीज विच कंटेन्स द वोलाटाईल ऑइल. ओके. सो ह्या ज्या आहेत त्या सिक्रेटरी कॅव्हिटीज आहेत की ज्याच्यामध्ये वोलाटाईल ऑइल आहे. त्याच्यानंतर स्टार्च ग्रेन्स प्रेझेंट आहेत. कॅल्शियम ऑक्झालेट क्रिस्टल्स प्रेझेंट आहेत. फ्लोएम फायबर्स इथे जे तुम्हाला दिसते ते फ्लोएम फायबर्स प्रेझेंट्स आहेत. ओके. सिक्रेटरी कॅव्हिटीज जे आहेत की त्याच्यामध्ये वोलाटाईल ऑइल आणि म्युसिलेज अवेलेबल असतं. स्टार्च ग्रेन्स प्रेझेंट आहे. मेडुलरी रेज बघितलं तर ते बायसिरिएट आहेत. 2 सेलच्या लाईन्सने बनलेले आहेत. ओके. अप्पर रिजनला ते ब्रॉड आहेत आणि लोअरला ते नॅरो होत चाललेले आहेत. ओके. कॅल्शियम ऑक्झालेट क्रिस्टल्स इन द पॅरेन्कायमॅटस सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट. ओके. स्टार्च ग्रेन्स आणि पॅरेन्कायमॅटस क्रिस्टल्स जे आहेत ते इथे अवेलेबल आहेत. ओके. सो टी एसमध्ये आपण बघितले पेरिसायक्लिक फायबर्स आहे. त्याच्यानंतर स्क्लेराइड सेल्स आहेत. ओके. त्यानंतर मेडुलरी रेज प्रेझेंट असतात. फ्लोएम फायबर्स आहे. सिक्रेटरी कॅव्हिटीज आहेत. ओके. सो दीज आर द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स विच इज प्रेझेंट इन टू द सिनॅमन बार्क. ओके. सो प्रॅक्टिकलमध्ये इन ब्रीफ आपण सिनॅमनचा टी एस बघितलेला आहे. ओके. नेक्स्ट पार्ट इज दॅट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके. सो सिनॅमन बार्क कंटेन्स अबाउट 0.5 to 1% ऑफ वोलाटाईल ऑइल. ओके. वोलाटाईल ऑइल कंटेंट किती पर्सेंटमध्ये अवेलेबल आहे तर 0.5 to 1%. ओके. देन 1.2% ऑफ टॅनिन्स मेनली फ्लोबाटॅनिन्स, म्युसिलेज, कॅल्शियम ऑक्झालेट, स्टार्च, स्वीट सबस्टन्स इज नोन ॲज मॅनिटॉल. ओके. जो स्वीट टेस्ट जी येते विच इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॅनिटॉल. ओके. अँड इट ऑल्सो कंटेन्स द कॅल्शियम ऑक्झालेट, स्टार्च, त्याच्यानंतर म्युसिलेज अँड टॅनिन्स कंटेंट. ओके. टॅनिन्समध्ये फ्लोबाटॅनिन्स प्रेझेंट असतं. सो बार्क यील्ड 14 to 16% ऑफ 90% अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके. सो अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह किती आहे तर 14 to 16% एवढी अल्कोहोल सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह्ज आहेत. सो वोलाटाईल ऑइल इज द ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ड्रग. ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट काय आहे तर वोलाटाईल ऑइल आहे. इट इज लाईट येलो व्हेन फ्रेशली डिस्टिल. लाईट येलो कलरमध्ये असतं आणि इट चेंजेस टू रेड ऑन द स्टोरेज. स्टोअर केल्यानंतर रेड कलरमध्ये कन्वर्ट होतं. ओके. सो सिनॅमन ऑइल कंटेन्स 60 to 70% ऑफ सिनामाल्डिहाइड, 5 to 10% ऑफ युजेनॉल अँड बेन्झाल्डिहाइड, क्युमिनाल्डिहाइड,
and other terpenes like phellandrine, pinene, cymene, caryophyllene. Okay, so these are the other chemical constituent which is present into the volatile oil of this cinnamon. Okay, cinnamon oil मध्ये cinnamaldehyde आहे, eugenol आहे, benzaldehyde, cumin aldehyde and other terpenes मध्ये phellandrine, pinene, cymene, caryophyllene. ओके, सो कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आपण सिनेमॉनमध्ये बघितलेले आहेत तर वोलाटाईल ऑइल आहे, टॅनिन्स आहे, टॅनिन्समध्ये फ्लोबाटॅनिन्स प्रेझेंट असतं, म्युसिलेज आहे, कॅल्शियम ऑक्झालेट क्रिस्टल्स आहे, स्टार्च ग्रेन्स आहे. ओके, आणि स्वीट जी टेस्ट आहे विच इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॅनिटॉल. ओके, त्याच्यानंतर अदर कोणते कोणते कंटेंट आहे तर त्याच्यामध्ये सिनेमॉन ऑइल प्रेझेंट असतं. सिनेमॉन ऑइलमध्ये सिनामाल्डेहाइड, युजेनॉल, benzaldehyde, cuminaldehyde and other terpenes that includes the phellandrine, pinene, cymene, caryophyllene. Okay, so all these chemical constituent which is present into this cinnamon. ओके, त्याच्यानंतर सिनॅमन इथे तर केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑइलमधले मेन्शन केलेले आहेत आणि इथे जनरल मेन्शन केलेले आहेत की वोलाटाईल ऑइल, टॅनिन्समध्ये फ्लोबाटॅनिन्स, म्युसिलेज, कॅल्शियम ऑक्झालेट क्रिस्टल, स्टार्च ग्रेन्स अँड मॅनिटॉल. ओके, वोलाटाईल ऑइलमध्ये काय आहे तर सिनामाल्डेहाइड आहे, त्याच्यानंतर युजेनॉल, बेन्झाल्डेहाइड, क्युमिक अल्डेहाइड, फिलाड्रिन, पायनिन, सायमिन, कॅरिओफायलिन. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट विच इज प्रेझेंट इन टू द सिनॅमन. ओके, त्याच्यानंतर केमिकल टेस्ट बघितली तर वोलाटाईल ऑइल प्लस अ ड्रॉप ऑफ फेरिक क्लोराईड इट गिव्स पेल ग्रीन कलर. ओके, म्हणजे सिनॅमनचं जर वोलाटाईल ऑइल टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये जर फेरिक क्लोराईड ड्रॉप वाईज ॲड केलं तर टेस्ट ट्यूबमध्ये जे सिनॅमनचं ऑइल असणार आहे त्याला पेल ग्रीन कलर येणार आहे. ओके, देन अनदर टेस्ट इज दॅट क्लोरोफॉर्म एक्स्ट्रॅक्ट ऑफ ड्रग प्लस 2 drops ऑफ फिनाइल हायड्राझिन हायड्रोक्लोराईड स्मॉल रॉड शेप क्रिस्टल्स आर फॉर्म. ओके, म्हणजे काय करायचं आहे क्लोरोफॉर्मचं एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे. ओके, आणि ते एक्स्ट्रॅक्ट जे आहे त्याच्यामध्ये फिनाइल हायड्राझिन हायड्रोक्लोराईडचे 2 ड्रॉप ॲड केले आणि तर त्या टेस्टमध्ये क्रिस्टल्स फॉर्म होतात. ओके, हे मायक्रोस्कोप अंडर आपण ऑब्झर्व केले तर स्मॉल रॉड शेप क्रिस्टल्स जे आहेत ते फॉर्म होणार आहेत. ओके, सो दिस इज द सेकंड टेस्ट. ओके, सो दीज आर द 2 tests which is used for the identification of this cinnamon. Okay, and next part is that uses of cinnamon. Okay, so this cinnamon bark is used as an carminative, stomachic and mild astringent. Okay, so cinnamon bark जे आहे ते ॲज अॅन कार्मिनेटिव्ह, स्टोमॅचिक अँड माइल्ड ॲस्ट्रिंजंट म्हणून यूज केला तर कार्मिनेटिव्ह काय करणार आहेत इज यूज टू एक्सपेल द गॅसेस फ्रॉम द बॉडी. ओके, स्टोमॅचिक इज यूज फॉर द स्टिम्युलेशन ऑफ स्टमक. ओके, अँड माइल्ड astringents are the agents which use for the precipitation of protein and thereby they causes the contraction of muscles. Okay, and it is also used as a flavoring agent, stimulant, aromatic, antiseptic. Commercially it is used as a spice and condiments and also in the preparation of candy, dentifrices and perfumes. Okay, so commercially जे आहे ते स्पाइस अँड कंडिमेंट्स मसाला आणि मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये यूज केला जातं. त्याच्यानंतर कॅन्डीच्या प्रिपरेशनमध्ये, डेंटिफ्रायसेसमध्ये म्हणजे डेंटल प्रोडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये आणि परफ्युम्समध्ये. डेंटिफ्रायसेस म्हणजे जे टीथ वॉशसाठी यूज केले जातात दात घासण्यासाठी, कोलगेट पावडर्स. ओके, सो त्याला डेंटिफ्रायसेस असं म्हटलं जातं. परफ्युम्स जे आहेत त्याच्यासाठी त्याच्या प्रिपरेशनसाठी सिनॅमन जे आहे ते यूज केलं जातं. ओके, सो युजेसमध्ये आपण बघितलेलं आहे इट्स यूज ॲज अन माइल्ड ॲस्ट्रिंजंट, फ्लेवरिंग एजंट, स्टिम्युलंट, अँटीसेप्टिक. त्याच्यानंतर स्पाइस अँड कंडिमेंटमध्ये अँड ऑल्सो इन द प्रिपरेशन्स ऑफ कॅन्डी, डेंटिफ्रायसेस अँड परफ्युम्समध्ये यूज केलं जातं. ओके, इफ यू सी द सबस्टिट्यूट्स जनरली इथे यूज मेन्शन केलेले आहेत की कार्मिनेटिव्ह, स्टोमॅचिक, माइल्ड ॲस्ट्रिंजंट, फ्लेवरिंग एजंट, स्टिम्युलंट, अँटीसेप्टिक अँड लुजेस द वेट. ओके, कमर्शियली इट इज यूज फॉर द पर्पज ऑफ स्पाइस अँड कंडिमेंट अँड इन द प्रिपरेशन ऑफ कॅन्डी, डेंटिफ्रायसेस अँड परफ्युम्स. ओके, सो कमर्शियल यूज अँड मेडिसिनल यूज काय केलेले आहेत सेपरेट आउट केलेले आहेत. ओके, देन नेक्स्ट इज सबस्टिट्यूट्स अँड अडल्टरंट्स. ओके, सो फर्स्ट आहे जंगल सिनॅमन. So it is a bark which is obtained by the wild growing trees which is a dark in color, less aromatic than the cultivated trees and slightly bitter. Okay, so substitutes म्हणून जंगल सिनॅमन यूज केलं जातं की जे सिनॅमनच्या व्हरायटीपासून ऑब्टेन केलं जातं की जे वाईल्ड ग्रो होणार आहे, जंगलामध्ये ग्रो होणार आहे. ओके, सो त्याच्या जर आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या तर डार्क कलरचं असतं, लेस ॲरोमॅटिक नेचरमध्ये आहे. ओके, सो कल्टिवेटेड जेन्युन ट्रीसोबत जर कम्पेअर केलं तर डार्क कलर असतो जंगल सिनॅमनचा आणि ॲरोमॅटिक नेचर जे आहे ते सुद्धा लेस असतं. ओके, देन अनदर व्हरायटी इज दॅट सिनॅमन चिप्स.
सो दीज आर द पीसेस ऑफ अनट्रिम्ड बार्क. ओके, सो ट्रिम्ड केलेलं जे बार्क नाही आहे त्याचे पीसेस जे आहेत त्यांना सिनॅमन चिप्स असं म्हटलं जातं. सो दे कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम द जेन्युइन ड्रग बाय प्रेझन्स ऑफ अपडाऊन कॉर्क अँड पुअरली यील्ड टू द 90% ऑफ अल्कोहोल. ओके, सो विदाऊट पिलिंग जे सिनॅमनचं जे सॅम्पल आहे त्याला सिनॅमन चिप्स असं म्हटलं जातं. सो त्याच्यामध्ये कॉर्क प्रेझेंट असतं कारण का अप्पर लेअर जी आहे आउटर लेअर ती पील आउट केलेली नसते. ओके, देन अनदर व्हरायटी ऑफ सिनॅमन इज सायगॉन सिनॅमन. ओके, सायगॉन सिनॅमन. सो इट कन्सिस्ट ऑफ बार्क ऑफ द ट्रीज ऑफ सिनॅममम लॉरिरी बिलॉंगिंग टू फॅमिली लॉरासी. ओके, सो इथे ही सिनॅमन जे आहे ते डिफरंट व्हरायटीपासून ऑप्टेन केलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ बार्क ऑफ ट्रीज ऑफ सिनॅममम लॉरिरी बिलॉंगिंग टू फॅमिली लॉरासी. ओके, सो सिनॅममम लॉरिरी ह्या प्लांटपासून सायगाव सिनॅमन ऑप्टेन केलं जातं. सो इट इज एक्सपोर्टेड फ्रॉम द पोर्ट ऑफ सायगाव. सायगॉन जे आहे त्याच्या पोर्टपासून एक्सपोर्ट केला तर म्हणूनच त्याला सायगॉन सिनॅमन असं नाव दिलेलं आहे. इट इज ऑल्सो ग्रोन इन चायना अँड जपान. द बार्क इज ग्रेइश ब्राऊन इन कलर विथ लाईट पॅचेस अँड स्वीट टेस्ट. The quills are 30 to 0.7 centimeter unpeeled and contain 2.5% of volatile oil. Okay, so this is the Saigon variety which is used for the purpose of substitute and adulterant. Then another variety for the cinnamon substitutes as an Java cinnamon. Okay, so it is derived from the Cinnamomum burmani belonging to family Lauraceae. Okay, so this is the dried bark which is obtained from the another variety of cinnamon, that is Cinnamomum burmani, and belonging to family Lauraceae. So it is less aromatic, peel and found in the form of double quills. Okay, so generally double quills त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे जो काही क्विल्स आहे त्याच्या दोन्ही साईडला जो काही बार्क आहे त्याच्या दोन्ही साईडला क्विल्स फॉर्म होतात. ओके, लेस अरोमॅटिक नेचरची आहे, पील नेचरची आहे. मेडुलरी रेज कंटेन स्मॉलर ट्युब्युलर क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट. त्याच्यामध्ये जे मेडुलरी रेज असणार आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल्स प्रेझेंट असतात. नॉट फाउंड इन सिनॅममम झायलॅनिकम, की जे कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स जे आहेत ते सिनॅमम झायलॅनिकम ह्याच्या मेडुलरी रेजमध्ये दिसत नाहीत. ओके, सो इट कंटेन्स अबाउट 75% ऑफ सिनामाल्डेहाइड इन द ऑइल. इट ऑल्सो गिव्स पुअर यील्ड टू 90% अल्कोहोल ॲज कम्पेअर टू सेलॉन सिनॅमन. ओके, सो अल्कोहोल सोबत जर एक्स्ट्रॅक्ट केलं त्याच्यामध्ये 90% जे ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट आहे ते त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट आउट होतं. ओके, सो दिस इज द जावा सिनॅमन. ओके, सो देर आर 4 स्पेसिस विच इज यूज ॲज अ सबस्टिट्यूट अँड अडल्टरन्स फॉर द सिनॅमन. त्याच्यामध्ये जंगल सिनॅमन, सिनॅमन चिप्स, सायगाव सिनॅमन अँड जावा सिनॅमन. ओके, सो इथे आपला सिनॅमन हा जो ड्रग आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट ड्रग जे आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करूया. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ड्रग जे बघितलेले आहेत ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो त्याच्यामध्ये जिंजर ड्रग बघितलेला आहे. जिंजरचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, युजेस हे एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं तर जिंजर ऑलिओ रेझिन्स. ओके, सो जिंजर ऑलिओ रेझिन्सवर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन्स, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, देअर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अँड युजेस, राईट. आणि त्याच्यानंतर आपण ड्रग बघितला होता ॲसाफॉर्टिटा म्हणजे हिंग, त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, त्याच्यानंतर त्याचं कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर द मार्केट, केमिकल कॉन्स्टिट्युएंट, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर त्याचे आयडेंटिफिकेशन टेस्ट अँड युजेस. ओके, सो आयडेंटिफिकेशन टेस्टवर सेपरेट क्वेश्चन विचारला गेला होता. अँड सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस ऑफ ॲसाफॉर्टिटावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, आणि लास्ट ड्रग आपण बघितलेला आहे ह्या लेक्चरमधला सिनॅमन. सो सिनॅमन इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट ड्रग. सिनॅमनवर पण मेजर क्वेश्चन्स आहेत. त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन, त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक, त्याचा TS विथ डायग्राम डिस्क्रिप्शन एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट, युजेस आणि सबस्टिट्युएंट आणि अडल्टरंट्स ह्याच्यावरसुद्धा सेपरेट क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ओके, सो इथे आपला आजचा लेक्चर मी संपवते. सो तुम्हाला जर आजच्या लेक्चरमध्ये जे ड्रग झालेले आहेत त्याच्यामधला जर कोणता पॉईंट, कोणती कन्सेप्ट जर तुम्हाला कळली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. गुड बाय.